नवी दिल्ली येथे आज झालेल्या एनडीए घटक पक्षाच्या बैठकीत सर्वानुमते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा एनडीएच्या नेतेपदी निवड करण्यात आली. मोदीजी सलग तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी शपथ घेणार आहेत. हा योग भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंव्यतिरिक्त कुणालाही मिळाला नव्हता. अत्यंत ऐतिहासिक आणि उद्याच्या विकसित भारताच्या दिशेने हे अगदी महत्वाचं पाऊल आहे. तर मोदीजींचा हा कार्यकाळ म्हणजे 3.0 ची सुरुवात 9 तारखेच्या शपथविधीने होईल. तर आजच्या भाषणात त्यांनी आपल्याला फास्टर व्हायचं असं म्हटलंय. तर ह्याचा नेमका अर्थ काय, त्यांच्या पुढच्या येणाऱ्या 100 दिवसांमध्ये त्यांचं काय काय प्लॅनिंग असेल किंवा जनतेच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, या सगळ्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत राजकीय विश्लेषक निनाद जयंत दीक्षित जी आहेत. तर निनादजी, सगळ्यात आपलं आधी मी सुदर्शन मराठीत खूप खूप स्वागत करते. तुम्हाला मी आधी ऍड करते. म्हणजे खूप खूप धन्यवाद. तर सुदर्शन मराठीमध्ये आपलं स्वागत. जसं की मी आता म्हणाले की पुढच्या 100 दिवस येणारे जे आहेत हे मोदींच्या कार्यकाळासाठी आता खूप महत्वाचे दिवस मानले जाणार. कारण सगळा मीडिया, सगळी जनता आता एक एक दिवसाचं त्यांचं जे काही प्लॅनिंग असेल किंवा जे काही त्यांच्या योजना असतील याच्यावर सगळी जनता, सगळा भारत देश लक्ष ठेवून असेल. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, कोणतंही एक सरकार बसलं की मीडियाचं हे पहिले काम असतं की पहिले 50 दिवस काय केलं, मग पहिले 100 दिवस काय केलं. पण मला वाटतं जेव्हा आपण एक सरकार निवडून देतो त्यांना आपण एक 5 वर्षांचा कार्यकाळ दिलेला असतो. तर पूर्ण कार्यकाळाचं आकलन केलं पाहिजे. 50-100 दिवसांमध्ये सरकारी यंत्रणेमध्ये काही आमूलाग्र बदल घडवता येत नाही. कारण की सरकारी सगळे बदल घडवण्यासाठी तुम्हाला पूर्ण एक त्याची यंत्रणा असते. हे 90 दिवस, 100 दिवस हे बोलायला किंवा राजकीय दृष्ट्या काही आपलं एक ब्रँडिंग करायला म्हणून बरे असतात की आम्ही पहिल्या 100 दिवसात हे करू, ते करू. पण तसं काही नसतं. मला तर वाटतं की मुळात शेवटचे 100 दिवस याच्यापेक्षा जास्त महत्वाचे असतात. कारण त्यावेळी सगळे तेलाचे रेट्स कमी होतात. त्यावेळी सगळ्या सुखसुविधा जरा सहज असतात. तर हे पहिल्या 100 दिवसांचं तर मला तितकं विशेष असं काही महत्व वाटत नाही. तर अच्छा, पहिले 100 दिवस असणे किंवा पहिल्या 5 वर्षात जे काही तुम्ही काम करते ते जास्त तुम्हाला महत्वाचं वाटतंय. पण सगळ्यात आधी आपण चर्चा करूया की भारतीय जनता पक्षाला कमी आकड्यांवर समाधान का मानावं लागलं, जर इतक्या सगळ्या गोष्टी ते करत होते. भरपूर गोष्टी त्यांनी त्यांच्या कार्यकाळ 10 वर्षाचा त्यांचा कार्यकाळ होता. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे मी त्या प्रश्नाकडे येते की अयोध्येत भारतीय जनता पार्टीला पराजय का स्वीकारावा लागला. काय वाटतं तुम्हाला? त्यात महत्वाचं असं आहे की त्याला आपण एक कुठला तरी पैलू सांगू नाही शकत की या कारणास्तव किंवा मोदींचा चेहरा होता म्हणून कमी झाले किंवा भाजप यावेळी त्यांचं प्रचार यंत्रणा नीट चालली नाही म्हणून कमी झालेत, असं आपण एका कारणाला आपण म्हणजे एक कारण नाही ठरवू शकत, एक निमित्त नाही राहू शकत. यासाठी कलेक्टिव्हली काही गोष्टी घडतात ज्या मला एक राजकीय विश्लेषक म्हणून असं वाटतं की ज्या घडलेल्या आहेत ते म्हणजे 2019ला पण माझ्या माहितीनुसार काही 37-38% मतदान हे भारतीय जनता पक्षाला झालं होतं 100 पैकी. तर तुम्ही याला वरपासच म्हणाल. मात्र या 37% हे होऊन सुद्धा मतदान होऊन सुद्धा ते 303 सीट्सवर स्वतः पुढे होते. म्हणजे स्वतः 303 सीट्स त्यांना मिळाल्या होत्या आणि एनडीएचे पकडून आणखी 350-350च्या घरात ते गेले होते. पण यावेळी काय झालेलं आहे, यावेळी जो विपक्ष आहे तो एकवटलेल्यामुळे, म्हणजे जसं तुम्ही एक उदाहरण बघा उत्तर प्रदेशचं. तर उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि काँग्रेस हे सोबत लढले. यांचे काही प्रमाणात मतदार सारखेच आहेत, ठीक आहे. तर यांच्या मतांचं विभाजन व्हायचं तर ते भाजपला जास्त सोयीस्कर व्हायचं. आता ते मतदानाचं विभाजन नाही झालं आणि त्याच्यामुळे जो एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट भाजपला मिळायचा तो मिळणं स्वाभाविकपणे बंद झालं. आणि मोठ्या राज्यांमध्ये जर तुम्ही म्हटलं याच्यात, म्हणजे तुम्ही बघा बाकीकडे जसं एक राजस्थान, मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 3 राज्यांमध्ये त्यांना विशेष झटका जो बसलेला आहे. तर त्या ठिकाणी जो झटका बसलाय तो एका प्रकारे विपक्ष एकवटलेल्या याच्यामुळे पण बसलेला आहे. आणि बरेच कारण आहेत. म्हणजे आता याच्यात तुम्ही जर म्हणाल की
विकासाच्या बाबतीत असेल किंवा काही एजेंडा चालवले गेलेत, काही नॅरेटिव्ह सेट केले गेलेत विपक्षाकडनं, तर ते जास्त चांगल्यानी प्रोफेशनली केल्या गेले असं मी म्हणेल. कारण आता तुम्हाला माहिती असेल तर सगळ्या पॉलिटिकल पार्टीज ज्या असतात त्या एक आपली प्रोफेशनल टीम सोबत ठेवत असतात. तर एक टीम असते, एक कंपनी असते जी काँग्रेससाठी काम करते किंवा इंडिया गठबंधनसाठी काम करते. भाजपची स्वतःची एक यंत्रणा आहे. तर यांनी एक डाटा हाती घेऊन जे काम केलेलं आहे त्यामुळे हा परिणाम झालेला आहे असं दिसून येतं. म्हणजे आणि अयोध्येची सीट म्हटलं तुम्ही. हा, तर अयोध्येची सीट बघा, त्याचं अयोध्या हे मुळात त्याचं नावच नाहीये. अयोध्या त्यातला एक छोटासा भाग आहे. पण अयोध्येतले लोकांमध्ये रोष आहे याचं कारण मी तुम्हाला सांगतो. काय होतं, अयोध्येमध्ये ग्रीन कॉरिडॉर करायचं किंवा वाराणसीमध्ये करायचं, तर याच्या तुम्ही बघा नरेंद्र मोदी यांची लीड वाराणसीतही कमी झाली. तर ज्यावेळी तुम्ही एखाद्या शहराला एक पर्यटन म्हणून बघता त्यावेळी तिथे लोक येतात, जे स्थानिक असतात त्यांना जरासं तिथून हलावं लागतं, दुसरीकडे जावं लागतं. आणि काही लँड एक्विजिशन्स असतात ज्याच्यामुळे लोक खुश नसतात. वाराणसीची एक घटना आहे की 2019ला जेव्हा वाराणसीचं हे ग्रीन कॉरिडॉर होत होतं त्यावेळी अनेक जुने 500-500, 600-600 वर्ष, 1000-1000 वर्ष जुने शिवालय, मंदिर हे तोडले गेले. आणि ही वास्तविकता आहे. कारण मोठा रस्ता हवा, मोठ्या सुखसुविधा आणि हॉटेल्स हवे, हे सगळं स्वाभाविक आहे. जर तुम्हाला त्यातनं टुरिझम जनरेट करायचं आहे तर तुम्हाला ते सगळं करावं लागतं. पण त्याच्यामुळे जो स्थानिक लोकांमध्ये रोष होता तो तिथे तो पाहायला मिळालेला आहे. आणि हा नक्कीच, म्हणजे मी असं म्हणेल की आपण असं गृहीत धरतो की हिंदू मतदाता म्हणजे भाजपच्या बाजू, असं अजिबात नाहीये. हिंदू मतदाता किंवा तो त्यांना पर्याय भाजपच आहे असंही नाहीये. याचं कारण हिंदू एकवटलेला नाहीच आहे. या सगळ्या रिझल्ट मधून, या सगळ्या निकालामधून तर हे चित्र समोर येते की जेवढा बाकीचा समाज एकजुटीने मतदान देतो, जेवढं स्ट्रॅटेजिक वोटिंग ते करतात, तितकं स्ट्रॅटेजिक वोटिंग हिंदूंमध्ये नाहीये. हिंदू वेगवेगळ्या पक्षांना किंवा वेगवेगळ्या आपल्या ज्या वेगवेगळ्या त्यांच्या गरजा आहेत किंवा जे त्यांचे वेगवेगळे त्यांना वाटतं सरकारने हे केलं पाहिजे, काहींना वाटतं सरकारने हे केलं पाहिजे, त्यामुळे ते फ्रॅगमेंटेशन जे झालंय हिंदू मताचं, त्यामुळे मे बी जर एकवटीने यांना मतदान आलं नाही. आणि काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर मी पुढच्या प्रश्नावर येणार होते की भाजप किंवा एनडीए गव्हर्नमेंटनी 400 पार जर केले तर ते संविधान बदलतील असं एक नेरेटिव्ह संपूर्ण भारतभर काँग्रेसनी, इंडिया आघाडीनी सेट केलं. त्याबद्दल काय सांगाल? कारण की हे नेरेटिव्ह इतकं इम्पॅक्टफुल होतं की ओबीसी असो किंवा मायनॉरिटी असो, SC ST ह्यांना ती एक भीती बसवली गेली की 400 पार जर एनडीए आघाडीने केलं तर ते संविधान डेफिनेटली बदलतील. पण असं कुठं एनडीए आघाडीने त्यांच्याकडून बोललं गेलं नव्हतं, पण एक नेरेटिव्ह सेट करण्यात आलं लोकांमध्ये. आणि त्या भीतीने का होईना त्यांना पर्याय म्हणून फक्त काँग्रेस पक्ष हा दिसला. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा किंवा युपी मध्ये सुद्धा काँग्रेस एक मोठा पक्ष म्हणून, महाराष्ट्रात तरी 13 जागा काँग्रेसला स्वतःला सुद्धा अपेक्षित नसतील, इतक्या मोठ्या जागा ते निवडून आले. तर त्याबद्दल काय सांगाल? बघा, महाराष्ट्र याच्यात बघा प्रत्येक रिजनचं एक वेगळं समीकरण असतं. प्रमोद महाजन हे म्हणायचे की हिंदू हिंदू म्हणून कधीच मतदान करत नाही, हिंदू जातीवर मतदान करतो. आणि ही तितकीच वास्तविकता पण आहे. हिंदू कधीच हा बाबा हिंदू कॅन्डिडेट आहे म्हणून मी याला समर्थन करतोय किंवा मी याला, या प्रश्नात हिंदू पडत नाही. हिंदूंजवळ अजून त्यांचे जाती, वर्ण आणि अजून समाज सगळे लागलेले आहेत. त्याच्यात छोटे छोटे पार्ट असतात. जसं आता मी नागपूरचा स्थायी माणूस आहे. इथे नागपूरला एक समाज आहे जो परमात्मा एक धर्माला मानतो, तर मग त्यांचं मतदान वेगळं. आणि हे नेत्यांना हे जे मतदान असतं हे जातीचं समीकरण जे आहे ना, हे नेत्यांसाठी जास्त चांगलं असतं. कारण त्यांना गुच्छात म्हणजे मतं मिळतात. त्यांना माहिती आहे की मी या समाजाबद्दल बोललो तर या समाजाचे लोक खुश होतील, या समाजाबद्दल बोललो तर या समाजाचे लोक खुश होतील. आणि ते म्हणजे हे दोन्ही बाजूनी लोक पण जातीवरच मतदान करतात, पॉलिटिशियन्सलाही तेच पाहिजे. आणि राजकारणात तेच चालतं जे दोन्हीकडे बॅलन्स करत असेल. जर एकी कोणीकडे तरी ते जर लॅकिंग असेल तिथे तर ते चालत नाही. ते दोन्हीकडे छान बॅलन्सही करतंय आणि त्याच्यामुळे ते चालतंय.
आला प्रश्न त्यांनी सेट केलेल्या नरेटिव्हचा, की 400 पार झालं तर संविधान बदललं जाईल. संविधानामध्ये संशोधन हे कायम होत असतं, नियमित होत असतं, आणि हे काँग्रेसच्या वेळी पण झालेलं आहे आणि हे भाजपच्या वेळी पण झालेलं आहे, आणि असं होत असतं. तर संविधान बदलतील, बघा संविधानात एक जे बेसिक आहेत, जे फंडामेंटल्स आहेत, ते तुम्ही बदलूच शकत नाही, म्हणजे तशी सुविधाच करून ठेवलेली. पण मला एक असं वाटतं की संविधान बदलतील किंवा संविधान पे खतरा आहे असं या कुठल्या पक्षाने म्हणावं की ज्यांनी 18-18 महिने 20-20 महिने लोकांना इमर्जन्सी म्हणून जेलमध्ये टाकलं, त्यांची नसबंदी केली, त्यांचे नख काढले, त्यावर मीठ चोळलं. अशा लोकांनी मग जर सांगावं की आम्ही हे लोक संविधान बदलणार आहेत, संविधान खतरे में है, तर मग त्याचं काही, आता बघा आपल्या, मी म्हणतो कधी कधी की जनता आपली हुशार पण आहे आणि भोळी पण आहे, त्यांना एका रेषेत आपण नाही घेऊ शकत. काही लोक, आता हे जे मतदान झालेलं आहे आणि हा जो निकाल आहे, हा एक हुशार मतदारच देऊ शकतो. हा निकाल जो दिलेला आहे आजचा म्हणजे आता 4 तारखेचा जो निकाल झालाय, हा हुशारच माणूस देऊ शकतो. बरोबर. पण भोळी या बाबतीत आहे की त्यांना असं वाटतं की अरे बाबा यांनी म्हटलं आम्हाला 1 लाख रुपये आणून देतील, तर उद्या सकाळी खरंच आणून देतील. वर्षाला 1 लाख, बेरोजगारांना 1 लाख. पण आता या खरं तर या थापा मारणे असतात. असं वास्तविकतेत भारतासारख्या मोठ्या शहरात हे मोठ्या देशात हे शक्य नाहीये, आणि तुम्ही देशात म्हणता हे शहर पातळीवर पण करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्या थापा मारून किंवा ते नॅरेटिव्ह सेट करून फायदा झालेलाच आहे, 100% फायदा झालेला आहे. पण नुसता तो आहे का, तर तसं नाहीये. यावेळेचं काँग्रेसचं कॅन्डिडेट सिलेक्शन जितकं उत्तम होतं, तितकंच बेकार कॅन्डिडेट सिलेक्शन भारतीय जनता पक्षाने केलं होतं. नागपूरची स्थिती तुम्ही बघाल, नागपूरमध्ये नितीन गडकरींना तिकीट मिळणार की नाही हा प्रश्न उद्भवतो. म्हणजे तुम्ही म्हणजे काय करता, जो बेस्ट परफॉर्मिंग मिनिस्टर आहे त्याच्यासाठी पण प्रश्न उद्भवला जातोय की यांना तिकीट मिळणार की नाही मिळणार. ज्यांनी आज अनुमोदन नरेंद्र मोदी यांचं नेता म्हणून केलं, त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. तुम्ही आजूबाजूला बघा, आमच्या बाजूला रामटेकची सीट आहे. रामटेकला काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये आले, भाजप नाही शिवसेनेत आले, आणि त्यांना लगेच तिकीट मिळून गेली. आता जे प्रस्थापित युती आहे, प्रस्थापित युतीतले कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांना कसं चालेल की आता उद्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही एक नवीन कार्यकर्ता काँग्रेस पक्षातनं भाजप आपल्या महायुतीत आणता आणि त्याला उमेदवार करता, तर आपण अपेक्षित नाही ठेवू शकत की तुम्ही त्यांना गृहीत धरल्यामुळे हे तर निर्णय येणारच. आणि जी विदर्भ हा जो प्रश्न आहे, विदर्भाने 10 पैकी 8 सीट्स या महाविकास आघाडीला दिल्या, त्या उगाच नाही दिलेल्या आहेत, त्या दिल्या आहेत कारण हा त्यांचा गड राहिलेला आहे. हा गड फक्त फोडला होता नितीन गडकरींनी, आणि नितीन गडकरींनी राष्ट्रीय अध्यक्ष किंवा प्रदेश अध्यक्ष असताना हा गड त्यांचा फोडला, आणि इथे भारतीय जनता पक्षाचा शिरकाव झाला. जसं आपण म्हणतो की मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई किंवा या भागांमध्ये प्रमोद महाजनांचं योगदान आहे, त्या ठिकाणी गोपीनाथरावांचं योगदान आहे, खडसेंचं योगदान आहे. तसंच विदर्भातल्या घरोघरी पक्ष पोहोचवण्यामध्ये गडकरींचं पण योगदान आहे, आणि त्यामुळे त्यांनी ते केलं होतं. ते आजचे पक्ष सांभाळणारे नेते, मला असं म्हणावं लागतंय की सांभाळू नाही शकले, आणि त्यामुळे हा पराभव त्यांना. आणि दुसरा म्हणजे 46 अधिक आम्ही सीट्स घेऊन येऊ, 44 अधिक आम्ही सीट्स घेऊन, हा एक उन्माद असतो. म्हणजे जसं तिकडे 400 पार म्हटलं, 400 पार तरी बरं वाटतं, पण हे जे 48 पैकी 46 आम्ही घेऊ, 46 प्लस, हा एक उन्माद असतो. आपण विरोधी पक्षाला अगदी हलक्यात घेतलं की या अशा घटना, तुम्ही चंद्रपूरची घटना बघा, तिथे तसंच घडलं. म्हणजे मुळात मतदारांना आणि विरोधी पक्षाला गृहीत धरणं हीच भाजपची सर्वात मोठी चूक झाली. महाराष्ट्राच्या बाबतीत जर स्पेसिफिकली बोलायचं झालं, त्यात कांदा प्रश्न होताच, त्यात मराठा आरक्षणाबद्दलही भाजपाने काही विशेष भाष्य केलं नाही किंवा कुठल्याही त्यांच्या सभेत त्या गोष्टीचा हवा तितका उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे मराठवाड्यात सुद्धा त्यांना माघार घ्यावी लागली.
प्लस तुम्ही जे नागपूर बद्दल बोलला, रामटेक बद्दल बोलला, म्हणजे नितीन गडकरींनी जे सेट करून ठेवलं होतं ते मागच्या नेत्यांना मग ते त्या लेवलचं सांभाळता आलं नाही, किंवा तुम्ही जे आता म्हटले की तो गड त्यांना राखता आला नाही मुळात. तर ही सगळी एक वरवर कारणे मला दिसून येतात आता तरी. हा, ही आहेत. आणि पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना महत्वाचं स्थान न देता जी थोडी एकेरी वाटचाल आहे ती जरा कठीण जाते. कारण तुम्ही बघा, मुंबईत पण तुम्ही 6 पैकी 4 गमावल्या. मुंबईत तुम्ही शहर अध्यक्ष, मुंबईचा अध्यक्ष कोणाला केलेलं आहे? ज्या नेत्याला केलेलं आहे त्यांचं नाव प्रदेश अध्यक्ष पदासाठी चालू होतं, त्यांना तिकडे पाठवलं. याच कारणासाठी पाठवलं की या 6 जागा निघाल्या पाहिजे. पण तुम्ही अनुभवी लोकांना जरा दूर ठेवलं आणि निर्णायक गोष्टींपासून दूर ठेवलं. तुम्ही 1, 2, 4 सभा दिल्या यांनी नुसतं होत नसतं. गडकरी सारखा माणूस विदर्भाचं त्यांना जबाबदारी दिली असती की तुम्ही 10 सीट्ससाठी ही तुमची वैयक्तिक जबाबदारी की या 10 सीट्स निघाल्या पाहिजे. तर मला नाही वाटत की नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातला हे मातब्बर नेते मुनगंटीवार यांना अशा आगीत ढकललं असतं. मला नाही वाटत की बाहेरून आत्ताच पक्षात आलेल्या रामटेक लोकसभेसाठी राजू पारवे यांना त्यांनी उमेदवारी दिली असती. मला नाही वाटत की अशोक नेते, ज्यांच्या विरुद्ध अतिशय मोठी अँटी इन्कम्बन्सी होती, जी तिथून इथपर्यंत आम्हाला स्मेल करता येत होती, पण पक्षाने त्यांना तरीही तिकीट दिलं, त्यांना रिपीट केलं. तेच गडचिरोलीतही झालं. तर ते नसतं झालं जर अशा वरिष्ठ आणि ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांना हाती घेतलं असतं. म्हणजे नागपूरचा एक आम्हाला दृष्टिकोन आता तुमच्या दृष्टीने कळतोय, कारण की आम्ही जर सखोल महाराष्ट्राचा अभ्यास केला तर भरपूर वेगळे मुद्दे आम्हाला जाणवतात. पण नागपूरचे रहिवासी तुम्ही आहात आणि नागपूरमध्ये ग्राउंड लेवलला काय रियालिटी होती ही तुम्ही जी दर्शकांना समजून सांगितली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. पुढे सुद्धा आम्ही असेच विश्लेषण तुमच्याकडून अपेक्षा ठेवू तुमच्याकडून की तुम्ही अजून वेगवेगळ्या विषयावर आमच्याशी चर्चा कराल. आणि आज तुम्ही दर्शकांना वेळ दिला त्याबद्दल सुदर्शन मराठी करून मी आपले धन्यवाद करते. खूप खूप धन्यवाद.